हाय नमस्कार मित्रांनो. हे कसं दिसतंय बघा की हे कशाचं तोंड आहे. हे असं कशाचं तोंड असल्यागत वाटतंय बघा बरं. कशाचं तोंड आहे? सापाचं तोंड आहे का नाही? मी आतमध्ये आलो, मग आम्ही आता कुठं आलो हे तुम्हाला मी नंतर शेवटने सांगेन. आता पहिल्यांदा आतमध्ये आत्ताशी एंट्री झाली, नाणे आल्यात. मग एंट्री झाल्या झाल्या गणपतीचं दर्शन झालं आमचं इथं, हो आहे का. त्यानंतर नाणे हात लावून बघतात. हे बाबा आहे इथं, हे तिथे असे हात लावतात ना इकडच्या साईडला जा म्हणून. तर नाणी त्यांना असं हलवून जागा करतात, त्यांना वाटतं झोपल्यात का काय ते. आल्यानंतर जे समुद्र मंथन झालतं, ते समुद्र मंथनाचा देखावा आहे बघा बाई. सगळ्या देवांनी मिळून असं समुद्र मंथन केलं ना. हे आहे का, इथं शंकर बसलाय. जे समुद्र मंथन म्हणजे समुद्र मंथन करून एकीकडं देव एकीकडं दानव ह्यांच्यात युद्ध झालं. मग त्यांनी समुद्र मंथन करून अशी 9 रत्न का 16 रत्न काढले होते. त्यातलंच म्हणजे ते समुद्र मंथनाचा देखावा त्यांनी दाखवलेला आहे. चला नानी, काय बघताय तुम्ही? ह्याचं तोंड गायब केलंय, काय काय माहिती. त्यानंतर इकडं जायचंय. हे बघा, हे बघा, हे का? समुद्र मंथनाचा देखावा. चला. तर इकडं आतमध्ये आल्यानंतर बापरे, ही कृष्णाचे आई आणि वडील देवकी आणि नाही काय नाव आहे काय नाव, तर मला बी एवढं आठवण नाही. तर ते तो देखावा ह्यांनी दाखवलेला आहे का. त्यांना का कंसाने हे केलं होतं, कैद केलं होतं, तो देखावा दाखवलेला आहे त्यांनी इथं. तर चला पुढं, इकडून सगळं पुहेरी मार्गच आहे, चल की ग. हा हे का, हे मारले त्यांनी कंसाने. हे कंस मामा, त्यांनी कृष्णाचे भाऊ मारले होते ना बरेच, 8 जण. त्यातलाही एक देखावा त्यांनी दाखवलेला आहे. आणि ती पलीकडचे आई वडील त्याचे नको म्हणते, ते आतमध्ये आपण बघितलेले. इथं काय, इथं ती बंदिस्त बनवलेलं आहे. जुने म्हणजे इकडे जास्त कोण लोक येत नाहीत वाटतं, असं काहीतरी आहे. आणि इकडं काय अंधारात दिसा नाही एवढं. इकडं काय एवढं अंधारात दिसा नाही बरं का. विष्णू बसल्यात आणि देव त्यांना हात जोडतात, असं काहीतरी देखावं आहे अंधारात. आहे काय बघा, उजेड केला आहे का, पूर्ण बुहेरी मार्ग आहे. हा, इथं ज्यावेळेस कृष्णाचा जन्म झाला, कृष्णाला तिकडं ह्याला घालवायला चालली होती त्याच्या मावशीचे तिकडं तुळशी. त्याचा देखावा पाठीत त्या कृष्ण घेतलेला, मग ते नदीतनं चाललेला देखावा त्यांनी तयार केलेला. कारण आता काही इथं पाणी नाहीये, बनवले त्यांनी का खेकडा. चाहू बिवून हे पूर्ण असं अंधारात ना अंधारात. आता लाईटीच नाहीत ना ह्याच्यात. जायचं इथे पण कसं तरी मूर्ती आहे सरडेची. फरूड आहे हा, फरूड आहे का नाही. त्यानंतर नाही इथं कृष्णाला चौका द्यायचा पाळणा आहे कृष्णाचा आहे का. त्यात काय कृष्ण नाही, आता त्यांनी देखावा तयार केलाय.
इकडं काय कृष्णाने कुठल्या तरी राक्षसाचा वध केलाय ते दाखवलेलं आहे त्यांनी. बघा इथे दिसते का आम्ही अंधारात येऊ ही काय या काय ही काय बघा इथं बघा हे कोण आहे आपला जोडीदार आहे बाई आहे का ते मला येऊन ते खाया का नाही आणलं. असं आम्ही ही कोण शूर्पणखा नाही कंसाची बहीण कोणतरी कृष्णाला मारायला आलेली असती ती दूध पाजून त्याला मारणार असते तो देखावा काढलेला कृष्ण इकडं झोपलाय तो तिला मारलेली त्याने दूध पिऊन तिथं दिसली बाबा ते असं बुहेरातून आम्ही मठात आहे एका मठात आता तुम्हाला सांगेन कुठल्या मठात आहे ती हे सगळं त्यांनी कसं काय बनवलंय बाबा नको काय माहिती. हा कृष्णाला काहीतरी सांगते यशोदा मैया. त्याच्यानंतर ना इथं शंकराचं मंदिर आहे हे मस्त. लाईट वगैरे काय नाही मित्रांनो आम्ही मोबाईलची बॅटरी लावून चाललोया. हे वाघ आहे इथं सगळं बुह्यारात नाही म्हणजे मठ असा बुह्यारातनंच असतो सगळं बनवलेलं असतं आधी शिल्प. कृष्ण इथं लोणी खायला आलेला ते दृश्य दाखवले त्यांनी त्याची सवंगडी ती हे आतमध्ये भारी बनवले बरं कसं बनवलंय लय मस्त बनवलंय. तो कोण आहे तो वाघ आहे हो का कसं बसलाय आहे का. त्यानंतर ना इथं बघा कृष्ण हत्तीला मारतोय काहीतरी असं दाखवलेलं आहे त्यांनी. पाण्याचं आहे पण आता ते बंद आहे बनवलं असेल त्यांनी म्हणा हे बरेच दिवस झालं. चला कृष्णाने कुठल्या तरी ह्याचा वध केलेला आहे. तर काय आहे ग वाळवी लागलेले मोठा पूर्ण बंद झाल्यागतच वाटायला लागले. ऋषी तपाला बसल्यात सगळे हे करायला इथं शंकराची मूर्ती परत समोर इथं पण काहीतरी बनवलेलं आहे पाण्याचं बंद पाडलेला मठ आहे. हे कृष्ण काहीतरी फळवाले त्याला काहीतरी ही मागतंय. इकडे पूर्ण आम्ही आलेलो आहे बघा कसं दिसतंय है ना. महत्वाची गोष्ट म्हणजे गर्दी नाही ती पण बरं आहे मोकळं आहे. लय गर्दी असल्यावर कळणार नाही काय हे ठिकठिकाणी असं हे बुह्यार आहे सगळं पूर्ण बुह्यार बनवलेलं आहे त्यांनी असं बुह्यार बनवलेलं आहे बघा. हे करून यायला रस्ता आहे आणि हे असं त्यांनी वर्ण स्लॅब वगैरे काहीतरी टाकून असं आतमधनं रस्ता बनवलेला आहे बुह्यारी मार्ग बंद पडलेलं आहे म्हणजे थोडक्यात कोणी येतं का नाही काय माहिती. अंधारात यावं लागतं. ठिकठिकाणी हे जोरगं ठेवलेले आहेत त्यांनी. हा बघा इथं बाबा पाणी आहे तेवढं बघायला मिळालं इथं पाणी. हा बरं तिसरी शंकराची मूर्ती ही खतरनाक आहे. हा आता बॅक कॅमेरा चालू करतो मित्रांनो मी. काय देखावा हा काहीतरी शंकराच्या पिंडीला काहीतरी आहे असा रस्ता आहे बघा इकडून असा बापरे वरच चढत जावं लागतंय
पूर्णपणे भयारी मार्ग या बघा. इथं पाणी पूर्ण असं बनवलेलं आहे. तर काहीतरी मला वाटतंय शंकराची मूर्ती इथं काहीतरी हिमालयातला असा देखावा त्यांना दाखवायचा होता. इथं शंकर आहेत, पार्वती, काहीतरी असं मस्त बनवले. भयारातून जायचं बघा. असं वर्ण पूर्ण पॅक आहे. नानी साहेब पुढे चालल्यात. परत इकडं वळायचं. कसं काय मार्ग बनवला असेल बरं हा. परत इकडं नानी बळा बळा. हो नानी कुठं आहे? इकडे कसं बनवलंय हे बघितलं ना. एखादं ह्यात घुसलं तर लवकर गावायचं नाही. फोनला रेंज आहे का? फोनला रेंज पण आहे. पण आहे. परत शंकराची मूर्ती. आता इकडं बघत नाही. ही व्हिडिओ डिलीट करावा लागेल इकडं. सांगतो काय मित्रांनो. इथं कृष्ण बसलेला आहे आणि आता आपण आलोय फायनली जनक राजाच्या दरबारात. समोर राजा बसलाय. इकडं सगळं सेनापती, पंतप्रधान, उपपंतप्रधान इकडं सगळे बसलेले आहेत. आणि त्यानंतर इकडं मागं जायला रोड आहे. इकडं सहित म्हणजे तिथं काय काय जागा रिकाम्या आहेत बघा. तिथं म्हणजे त्यांनी काय बसवलेलं नाही. हा पण काहीतरी आहे. हा ती काय बरं. हा सीतेचं लग्न कसं झालं ते स्वयंवर थोडं. देवी इथं कुठली तरी. इकडून आलो आपण. इकडून तिथं आपण जे संपलं तर त्या दारातून बाहेर आलो आपण. इकडं आलो आता. सगळं देवी इथं दिसतंय. इथं पण एक मूर्ती आहे देवीची मस्त. इथं समोर पण देवीची मूर्ती आहे. तर इथून बाहेर आहे. इकडं पण एक मंदिर आहे इथं महादेवाचं. त्या वरच्या दरवाज्यातून आपण आलो. त्याच्या पाठीमागं दरवाजा आहे. तिकडून असं आतमध्ये उतरून इकडून इथं आलो. इथं पण एक दरवाजा आहे. परत आता आपली एंट्री ह्या गुहेत झालेली आहे. आता हे गुहा आपल्याला कुठं नेते काय माहिती. एक काय मंदिर आहे. इकडं सगळी बारकी बारकी मंदिरच दिसतात. ह्यांच्या नुसता पायाचा आवाज येते.
ॲक्च्युली आपण मला वाटतं आता आपण पूर्णपणे बाहेर आलेलो आहे. तिकडे दरवाजा दिसतोय. पूर्ण मठातनं फिरून आलोय आपण. मूर्ती पूर्णपणे मठातनं फिरून आलोय आपण. दरवाजे मठात आपण बाहेर आलो. ह्यातनं शिरलोय का आपण सगळ्यातनं गेलोय फिरत फिरत. हे जे आहे ना ह्या सगळ्यातनं असं एवढ्यातल्या एवढ्यात बनवलेलं आहे सगळं आतमध्ये. इथून आपण बाहेर पडलो मित्रांनो. वर शंकराची मूर्ती दिसते का तुम्हाला? बघा तिथं नानी तिथं दिसते ना शंकराची मूर्ती तुम्हाला? दिसते की काय म्हणायचं दिसते. त्या मूर्तीपर्यंत आपण मठ बघितला. मूर्तीच्या खालून तिकडं बाहेर निघलो. इथून वर पण त्यांचं मठ बांधायचं काम चालू आहे, पण ते अपूर्ण आहे, अर्ध आहे. कशामुळं काय माहिती, ती काय माहिती लोकांनाच माहिती. तर चला इकडं वरती बघितलं पण एक ही नंदीची मूर्ती आहे, पलीकडं काय 2-4 मूर्ती आहे शंकराच्या. काही एवढं म्हणजे हे नाही बघण्यासारखं. खाली आपण तिकडं गार्डनमध्ये आहे, तिकडं कृष्णाच्या मूर्त्या वगैरे दिसतात. राधा कृष्ण वगैरे सगळं आहे असं वाटतंय. दिसतंय म्हणजे इथून जाऊन बघावं. मी बऱ्याच दिवसापासून हे काम अपूर्ण दिसतंय, पूर्ण झालेलं नाही. चाललं या बाहेर निघलो आम्ही आता मित्रांनो. तिथं त्या गार्डनपाशी बराच वेळ होतो आम्ही. त्यानंतर आम्ही इकडं आलोय. अय इकडून चला की, इकडून चल, इकडून बाहेर निघू चला. हे कृष्णलीला जी म्हणतात ना, कृष्णलीला, ती कृष्णलीला इथं दाखवलेली. इथं लव आणि कुश दाखवलेले आहेत. त्यांचं युद्ध दाखवलेलं आहे. कुणाबरोबर तर युद्ध झालं त्यांचं. लव आणि कुश. लव आणि कुश इकडे आहेत. हे लव आणि कुश रामाची मुलं. ही कृष्णलीला. त्यानंतर ही मोरावर, ही कोण आहे माहिती का रेश्मा? ही मोरावर बसलेलं कोण आहे माहिती का? खूप गार्डन आहे असं. म्हणून आता कृष्णलीलेमध्ये आलेलो आहे. इकडं आतमध्ये त्या मूर्त्या वगैरे सगळं मोडलेलं आहे मित्रांनो, आहे का? दाखवलं लव आणि कुश. ही कोण आहे तुम्हाला माहिती का? ही मूर्ती जी आहे मोरावली मूर्ती, ही कोण आहे? काय म्हणते त्याला? गणपतीचा भाऊ कार्तिकेय नाही हा. इथं कसं झालं मित्रांनो, ही म्हणजे जुनं झालं हे उद्यान मठ. आम्ही आपलं आलोय बघायला. चला म्हणलं जाता जाता इथनं बघून जावं. सगळ्या मूर्त्यांची पुढजड वगैरे झालेली. इकडं पण मूर्ती आहेत काय अशा. ती काय सगळं म्हणजे डागजुजी नाही व्यवस्थित. कृष्ण सुद्धा माझी भेट आहे इथं. इथं ही गणपतीचा आणि शंकराचा देखावा आहे. रेश्मा इकडे नानीला बोलाव. आहे का देखावा आहे. ज्यावेळेस एक त्या दोघांमध्ये एक ही लागली होती, काय म्हणतात त्याला, पैज लागली होती कार्तिकेयनमध्ये आणि गणपतीमध्ये, की बाबांनो सगळ्यात अगोदर पृथ्वीला प्रदक्षिणा कोण घालणार. तर ती कार्तिकेयन तिथं दाखवलेला आहे. तो ह्याच्यावर मोरावर बसून प्रदक्षिणा घालायला निघून गेला, पण गणपतीने इथं शंकर पार्वतीला प्रदक्षिणा घातली. हा देखावा त्यांनी दाखवलेला आहे. ह्याच्यातून असं होतं की आपला आई वडील हीच आपली जगभूमी आहेत असं ह्याचं मत आहे. ती देखावा त्यांनी बरोबर दाखवलेला आहे. तर इकडं हार नाहीत, पण ती कसं आहे सगळ्याची कानं मोडल्यात, कोणाची शिंगं मोडल्यात, काय झालंय नानी बघा कसे व्हिडिओ काढतात तुम्हाला दाखवतात. फोटो काढायचा कार्यक्रम चाललाय गणपती बरोबर फोटो काढतात. हा
इकडं असा देखावा आहे की तुम्हाला हे गुरं चरताना दिसतात पूर्ण. वृंदावनात कृष्ण ज्यावेळेस गुरं घेऊन जायचा चारायला, समोर कृष्ण दिसतोय का झाडाखाली बसला या बघा तिथं. आणि ही सगळी वृंदावनात गुरं चराय गेलेली ती, असा देखावा त्यांनी इथं दाखवलेला आहे कृष्णाचा. नानी गुरं चराय आले ते इकडं, हे दिसले गुरं चराय आलेत तुम्हाला. कृष्ण बसला की बासरी घेऊन तिथं वाजवते, मग गुरं निवांत चरते ती, आहे का नाही. इथं लाईट वगैरे आहे, पण ही पूर्णपणे म्हणजे असं जुनं झाले कारण आता ह्याला व्हॅल्यू नाही राहिलेला. लोक काय झालंय, लोक आता आधुनिक जगात गेली, इंटरनेटमध्ये गेली, सगळं त्यांना लाईव्ह बघायला मिळतंय. हे आता असं आहे, त्यामुळे ह्याची किंमत कमी झाली मटांची, ह्याची हे अवघड झालंय. आणि इथं ही जेव्हा सुदामा भेटाय आलता कृष्णाला, तो देखावा त्यांनी इथं दाखवलेला आहे. बरंच म्हणजे इथं आहे बरं का बघण्यासारखं, पण सगळं जुनं झालंय, मोडून केलंय सगळं, त्यामुळे लय अवघड झालंय. लोक इंटरनेटच्या जगात गेली ना, त्यामुळे आता लोक सगळी हे झालं म्हणजे त्याचं महत्त्व कमी झालं. ठीक आहे, इकडं बघा काही देखावा मी तुम्हाला दाखवत होता गुरांचा वगैरे. मूर्ती तर समोर कृष्ण बसलेला आहे. हे असं म्हणजे सगळं बंद झालेलं आहे सगळं. इकडं पण काहीतरी देखावा आहे. इकडं पाणी आहे, पाण्यात मूर्ती आहेत बघा. म्हणजे थोडक्यात ह्यांनी ज्यावेळेस राधा नदीला पोहायला जायची, आंघोळीला वगैरे जायची, त्याचा हा देखावा त्यांनी इथं तयार केलेला आहे. ह्या सगळ्या गवळणी पोहत्यात, तिकडून कृष्ण वगैरे त्यांची छेड वगैरे काढत असणं, असा काहीतरी देखावा आहे. तिथं झाडावर कृष्ण आहे, तुम्हाला मी दाखवतो ऑलरेडी कसं आहे ते. म्हणजे काय व्हायचं, पहिल्या गवळणी नदीला पोहायला जायच्या, कृष्ण त्यांचे कपडे घेऊन पळून जायचा. बघा इकडं पाठीमाग हे सगळ्या गवळणी पाण्यात पोहतात, असा देखावा दाखवलेला आहे. हे बघा तुम्हाला दाखवतो, गवळणी पाण्यात पोहत्यात, बरंच खोलीवर राव हे पोहत्यात. आणि कृष्ण त्यांची कपडे घेऊन इथं वर बसलाय या झाडावर. हे कपडे सगळे हे का गवळणींचे सगळ्यांचे कपडे घेऊन ते वर चढून लपून बसला, असा देखावा त्यांनी दाखवलेला. म्हणजे बऱ्यापैकी बरंच काही दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि तुम्हाला मगाशी मी म्हणलं की लोक आता इंटरनेटच्या जगात गेल्यात, मग ह्या गोष्टींचं महत्त्व कमी झालेलं आहे. इकडं पूर्णपणे पडझड वगैरे झालेली, लक्ष देत नाही. तरी पण आम्ही आपलं आलो कशासाठी, असावं म्हटलं, बघायला चांगलं आहे. ते मूर्त्या वगैरे म्हणजे एवढं प्रशासनाचं पण इथल्या लक्ष नाही ह्याचं, असं म्हणावं लागेल. इथं ही धनगराची मेंढरं आहेत बघा, हे धनगराच्या मेंढराचा देखावा दाखवलेला त्यांनी. हे बघा आहे का, ही मेंढरं बी आता पूर्णपणे ही होऊन गेलेली. ती धनगर बाबा इथं उभा राहिल्यात. तिकडं सगळा मशीनचा कळप आहे पलीकडं. काय सगळं न हा शेतकरी ना करतोय, असं दावलेलं आहे. बैलाची शिंग मोडलेली आहे, मागं पुढं एक शेतकरी, मागं एक शेतकरी, असं चाललंय माणसांचं. पण पूर्ण जुनपण झालेलं आहे काय, त्यामुळं लय अवघड झालं आहे. या ठिकाणी बैलाची चाललंय, शेतकऱ्याची जोडी या बैल हा हरणं तिकडं काय सगळं मेंढ्या, म्हणजे मेंढ्या आहेत थोडक्यात, शेरडर मेंढ्या असं बनवलं. ही अशी माणसं बघायला आली ती कवातरी ही झालेली. म्हणजे इथं काही
खळ आहे खळ. थोडक्यात खळ जी पहिलं म्हणायची खळ, ही हे खळ आहे. म्हणजे धान्य ह्या टाकायचं त्याच्यानं बैल फिरवायची तशी. त्याला एक मध्ये खांबा असतो, त्याला सगळी अशी जनावर बांधायची आणि ती अशी गोल फिरवायची. खालचं धान्य पहिल्या पूर्वी मशनी नव्हते ना धान्य करायला, मग ती ही पद्धत वापरायची. खळ करायची तयार आणि ती बनवायची धान्य. मग ती खळ्यातलं धान्य घेऊन इकडं ह्यांनी उकडा वर माणूस उभा राहिलेला दिसतो तुम्हाला, त्याचा उपाड त्यातली घाण निघून जायची वाऱ्याने. ही खाली रास पडायची आणि ती मग राशीत ती घाण ती माणसं काढायची. असं त्यांनी ते दाखवलेलं आहे. इकडं पण वर पण काहीतरी दाखवलेलं आहे बरं का, बारीक बारीक पोरांच्या. तर कृष्णाचंच दाखवलेलं आहे त्यांनी. बघू आपण, नाही बराच मोठा व्हिडिओ होणार आहे. हे काय, हां हे काहीतरी मला वाटते कृष्णाचं काहीतरी पोहायला आल्याला देखावा आहे हा. ठीक आहे, हे सगळं पाणी म्हणजे त्यातलं आटलं आता खराब झाले आणि हे लोक पूर पोहाय आले ते नदीला, असं त्यांनी ते देखावा दावला. ते पलीकडे 2 शंख दावल्यात, त्यातनं पण पहिलं पाणी पडत असं असं दाखवलंय त्यांनी. चला मित्रांनो, आम्ही बाहेर निघणार आहे. तिकडं पण देखावा आहे काहीतरी, गावातल्या विहिरीवर पाणी भरल्या गावात जास्त मेन विहीर, पाणी भरून बाया गडी चाललेले आहेत. इकडं गजी नृत्य, इकडं गजी नृत्याचा देखावा आहे सगळा पूर्णपणे, म्हणजे राजांसमोर साजरा केला जातो. जायला जागा असेल मला वाटते. आलो रे 5 मिनिटात रेश्मा. हा हे गावच, म्हणजे थोडक्यात गावच तयार केलंय. थोडक्यात गावच तयार केले बघा. इथं कोण हलगी वाजवतंय, पलीकडं गजी नृत्य चाललंय. थोडक्यात गाव तयार केले, गाव आहे का. हो का, हाता घेऊन चाललेले आहेत. हे गावातल्या गप्पा पारावरच्या. गप्पा इथनं यायला रस्ता आहे, पण हे बंद केलेले आहेत रस्ते यांनी. पारावरच्या गप्पा गावातल्या दाखवल्यात त्यांनी. परत तिथं घरात माणसं 2 जण गप्पा मारताना लावल्यात, म्हणजे हे गाव दावले थोडक्यात. गावात कसं असतं, हे घरं दावल्यात. इथं काय मूर्त्या दावल्यात, की त्याच्यातून नाग निघताना दावलाय, विंचू दावलाय, मांजराची पिल्लं दावल्यात, बरेच काय काय मूर्त्या, कुत्र्याच्या मूर्त्या आहेत. ये ना इकडं, पूर्ण गाव दावलेलं आहे. हे मला वाटतं कुंभाराचं घर असन. आणि हे थोडक्यात म्हणजे मुसलमानाचं घर आहे. ते भाबी दावले आहेत, त्यांच्या नमाज वगैरे पाडताना दावलेले आहेत. हे लोहाराचं दावलेलं आहे, लोहाराचा भत्ता दावलेला आहे इथं. ही वरनं हातोडा घेऊन माणूस ते खाली घालत. ती बरीच साधन सामग्री नाही आहे इथं. इथं काहीतरी लग्नाचा कार्यक्रम आहे ह्यांच्या घरी. इथं बांगड्या भरायचा कार्यक्रम चाललाय, घाणा बांगड्याचा लग्नाचा कार्यक्रम आहे हा. काहीतरी बनवायचं चाललंय असं, म्हणजे गावाचं थोडक्यात गाव बसवलंय. म्हणजे गावात काय असतं हे बसवलेलं आहे. इकडं म्हशीचं तबेला लावलाय, म्हस वगैरे. हे बारका बाळ त्याची विणी घालताना दाखवलेलं आहे असं. ठीक आहे.
म्हैस पूर्ण गावातला देखावा दाखवलेला आहे. ते भटजींचं काहीतरी दाखवलेलं आहे. भटजी यांच्या घरी आले ते काहीतरी विचारतात बाळाला मांडी घेऊन. म्हणजे हे जे पूर्ण बघितलं हे सगळं गावात काय काय घडतं हे पूर्ण पद्धतीने दाखवलेलं आहे. इकडं पण काहीतरी आहे, बघू आपण. हे थोडक्यात पाटील, थोडक्यात सावकार सावकार दाखवलेले आहेत. त्यांचा मुलींची काहीतरी लेखापडी करताना हा कोणतरी त्यांच्यातला गडी असन कामाला. हा माणूस कर्ज मागायला आलेला आहे, देतो देतो म्हणून अशी माफी मागितलेली दाखवलं आहे. इकडं काय तरी दावलेलं ही मावशी काहीतरी वाट्यात घेऊन उभा राहिली बा भिक्षा मागते असं दाखवलेलं आहे. गावातलं वातावरण पण खरंच कसं असतं ते दाखवण्यात आलेलं आहे. इथं पण एक मूर्ती काहीतरी करताना जे म्हणत बहुतेक जात्या उधळताना जे असन. इकडं पण काहीतरी दाखवलेलं आहे, काय कळलं नाही. नुसतं म्हणजे त्याला आता उल्लेख नाही आहे त्याचा केलेला. ही पहिली गाडीत ही कोण ह्यांची इथं लेख दिलेली असं आणि आई वडील तिला भेटायला आलेले असतात. ते निघाल्यात त्यांच्या घरी, ते टाटा करतात जाऊ का बाह्य. पूर्ण गावात इथं गजी धनगरांचा खेळ जे असतो ना, गजी मंडळ गजी माहिती इथं आहे. ढोल वाजवते ती. इकडं हलगी ग्रुप आहे, ते मग मला पहिल्यांदा दाखवला आहे. त्यानंतर झालं. आता इथून पाठीमागं ती मेन गेट आहे, तिथून बाहेर जायचं आता.